नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राज्यातील शेतकऱ्यांना माफक दरात व त्यांच्या सोयीच्या कालावधीत वीज पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून 11,588 कोटी तसेच कृषी वाहिन्यांच्या सौर ऊर्जीकरणासाठी आशियाई पायाभूत गुंतवणूक बँकेकडून 9,020 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले आहे। यासाठी आज मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आली। राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार यांना दिलं। त्यानंतर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली। शरद पवार गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। यावेळी अजित पवार हे आमच्या लोकप्रियतेचा वापर करत असल्याचा दावा शरद पवार गटाने केला। शरद पवार यांचा फोटो आणि घड्याळ चिन्ह वापरण्यावरही त्यांनी आक्षेप नोंदवला। यावर सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांचं नाव आणि फोटो वापरू नका असे आदेश अजित पवार गटाला दिले आहेत। त्याचबरोबर अजित पवार गटाने घड्याळ चिन्ह वापरू नये असा सल्ला देखील सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे। लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाची बहुप्रतीक्षित दुसरी यादी जाहीर झाली आहे। महाराष्ट्राच्या या पहिल्या यादीत 20 जणांची नावं भाजपने घोषित केली आहेत। यामध्ये नागपूर, रावेर, जालना, भिवंडी, अहमदनगर, दिंडोरी, माढा, सांगली, बीड, चंद्रपूर, जळगाव, उत्तर पूर्व मुंबई, पुणे यासारख्या लक्ष लागून राहिलेल्या महत्त्वाच्या जागांचा समावेश आहे। नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, बीडमधून पंकजा मुंडे तर वर्धा येथून रामदास तडस यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असताना आता भाजप, मनसे, शिवसेना पक्षाची अखेर युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। मनसेला काही जागा दिल्या जाण्याची चर्चा आहे, पण अद्याप काही विषय आहेत ज्यामुळे मनसे हा प्रस्ताव स्वीकार करण्यास तयार नाही। काय आहेत हे विषय आणि मनसे लोकसभा निवडणूक महायुतीसोबत लढणार का? लोकसभा निवडणूक न लढता इतर फॉर्म्युला मान्य करत महायुतीत सामील होणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली असून सलग तिसऱ्यांदा गडकरी हे नागपूर लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत। अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरसह देशभरात केलेले विकास काम आणि राजकारण विरहित लोककल्याणकारी निर्णयांमुळे त्यांची नागपूर लोकसभा निवडणुकीत बिनविरोध निवड व्हावी या मागणीसाठी सर्वसामान्य नागपूरकर रस्त्यावर उतरले आहेत। हातात नागपूर लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी बिनविरोध का नाहीत अशा आशयाचे बॅनर घेत नागपूरकरांनी ही मोहीम राबवली आहे। निवडणूक आयोगाच्या घोषणेपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली असून यंदा काही नव्या चेहऱ्यांनाही भाजपने संधी दिली आहे। त्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून राजकीय वनवासात असलेल्या पंकजा मुंडेंना तिकीट देण्यात आले। बीडमध्ये मागील 2 टर्मपासून खासदार असलेल्या प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला असून त्यांच्या जागी पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवले आहे। पंकजा मुंडेंनी आज खासदार प्रीतम मुंडेंसह या उमेदवारीचं स्वागत केलंय। बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे। बारामती लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठी अजित पवार सरसावले असल्याने शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही भेटीगाठी आणि मेळाव्यांचा धडाका सुरू केलाय। त्यानंतर आता अजित पवारही मैदानात उतरले आहेत। बारामती तालुक्यामध्ये आज अजित पवार यांनी 7 सभा घेतल्या। तालुक्यातील सर्व गावातील कार्यकर्त्यांना 7 सभांना वेगवेगळ्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आले होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके आज गुरुवारी सायंकाळी पुण्यामध्ये शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। यावेळी आमदार लंके यांची नगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्याचीही दाट शक्यता व्यक्त केली जात आहे। आमदार लंके यांचे निकटचे समर्थक व शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून याला दुजोरा मिळतोय। विशेष म्हणजे नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपने खासदार डॉक्टर सुजय विखे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आमदार लंके यांचा प्रवेश घडतोय। त्यामुळे यामागे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची खेळी असल्याचे मानलं जाते।
लोकसभा निवडणूक 2024 ची आचारसंहिता देशात कधीही लागू शकते। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून लोकसभा उमेदवारांची घोषणा केली जात आहे। भाजपाने दुसरी यादी मंगळवारी जाहीर केली। दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत। यात विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला तर नव्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। महाराष्ट्राचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देखील लोकसभा उमेदवारीचे तिकीट दिल्याने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चिमटा काढला आहे। सुधीर मुनगंटीवार यांना बळीचा बकरा केलाय अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे। देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना ताप आणि छातीत जंतू संसर्ग झाल्याने उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते। 89 वर्षीय माजी राष्ट्रपती पाटील यांना पुण्यातील भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असल्याची माहिती रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे। अशाच प्रदेशातील टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राइब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।